बहिणींचा तुम्हाला खूप फायदा झाला, त्यानंतर तुम्ही आता लाडक्या बहिणींचं जे आहे ते मागे येत आहेत, त्यातल्या लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागतात, त्यावरती काय निकष त्यावरती आता 4 चाकी गाडीचा एक निकष आलेला आहे त्याच्यावर कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो. कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही. पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत. आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे. आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल. त्याची सुरुवात आम्ही केली आहे. कुठलेही नवीन निकष नाही. मला अतिशय आनंद आहे की दिल्ली विधानसभेवर 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. मला विश्वास आहे दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची, पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली. मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे, मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेलं मत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल. आज मैं दिल्ली की जनता का और दिल्ली के भारतीय जनता पार्टी के तमाम कार्यकर्ताओं का बहुत अभिनंदन करना चाहता हूं, उनको बहुत बधाई देना चाहता हूं कि उन्होंने 27 साल बाद दिल्ली की विधानसभा पर भारतीय जनता पार्टी का परचम लहराया. ये विश्वास देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के ऊपर है, ये उनके कार्य के ऊपर है और एक प्रकार से दिल्ली की जनता ने आम आदमी पार्टी के नेता श्री अरविंद केजरीवाल जी इनका नकाब उतार दिया है. लगातार झूठ और फरेब की जो राजनीति उन्होंने की और जिस प्रकार से अन्ना हजारे जी का हाथ पकड़कर भ्रष्टाचार विरोधी आंदोलन के माध्यम से अपनी राजनीति को शुरू करते हुए वे भ्रष्टाचार के आइकॉन बने, मुझे लगता है उसका जवाब दिल्ली की जनता ने दिया है. भारतीय जनता पार्टी पर ये जो विश्वास दिल्ली की जनता ने दिखाया है, मेरा मानना है आने वाले दिनों में दिल्ली वासियों के जीवन में बीजेपी परिवर्तन लाएगी. काँग्रेसनं